आणि यानंतरची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्या रणनीतीची। राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक महत्त्वाच्या बातम्या येत आहेत। एकीकडे पार्थ पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या सर्वांनीच गेल्या 24 तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सुनेत्रा पवार आणि तटकरे पटेल यांच्यातलं वितुष्ट वाढत असताना या भेटींना विशेष महत्त्व आहे। येत्या काही दिवसात राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी घडतील अशी चिन्ह आहेत। तर दुसरीकडे सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीशी राष्ट्रवादी लवकरच करार करणार असं कळतंय। सुनेत्रा आणि जय पवार यांची प्रशांत किशोर यांनी मुंबईत भेट घेतली। पार्थ पवार यांनी किशोर यांना भेटल्याचं मान्य केले, पण त्यांची रणनीतिकार म्हणून नेमणूक होतीये हे वृत्त नाकारले। पण हे राजकारण आहे, गोष्टी आहेत तशा सांगितल्या जात नाहीत। राष्ट्रवादीचा विचार केला तर 3 वर्षांपेक्षा कमी वेळात पक्षाला लोकसभेची निवडणूक लढवायची, मग 6 महिन्यांनी विधानसभा लढवायची। अजित पवार हे हयात नसल्यामुळे या निवडणुका सोप्या नसणार आहेत। महायुती असल्यामुळे वाट्याला जागा किती येतात यावरही बरंच काही अवलंबून असेल। प्रशांत किशोर मी नाव फार ऐकलेलं आहे, पण ते काही बघतात त्यांना काम दिलंय न दिलं मला काही कल्पना नाही। आणि या संदर्भातली आणखीन काही माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। 2014 मध्ये भाजपच्या विजयानंतर प्रशांत किशोर हे पहिल्यांदा प्रकाश झोतात आले। त्यानंतर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, MK स्टॅलिन यांचे रणनीतिकार म्हणून त्यांनी काम पाहिलं। विचारसरणी काय असावी, ती पोहोचवण्यासाठी काय करावं, निवडणुकीच्या प्रचाराचा सूर काय असावा याबद्दलचे सल्ले हे प्रशांत किशोर देतात। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अनुभवी आणि पवार कुटुंबियांचा निकटवर्तीय असा एकही नेता नाहीये। 2029 ची निवडणूक सोपी नसणार आहे, कारण दादांच्या मृत्यूनंतर ती पहिली निवडणूक असणार आहे। ची निवडणूक ही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असेल। दादांच्या पश्चात आमदार खासदार निवडून आणणं, पक्ष एकसंध ठेवणं हे मोठं आव्हान असेल। निवडणुकीमध्ये कोणत्या चुका करू नयेत हे प्रशांत किशोर उत्तम सांगू शकतात। आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी या संदर्भात काय विश्लेषण केले बघूया। एक पहिली गोष्ट याच्यातली महत्वाची असे की सध्याची राजकीय स्थिती ही वेगळी आहे। अजितदादा पवार असताना ते एक नेतृत्व होतं, ते नेतृत्व सध्या नाही। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंदफितुरीची भावना वाढीस लागलेली आहे आणि अशा पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी हा निर्णय घेतला असावा। एक महत्वाची गोष्ट अशी की माध्यमांनी म्हणा किंवा एकंदर परिस्थितीमुळे म्हणा पार्थ पवार यांना काहीच कळत नाही असा एक बोलबाला करण्यात आला, पण माझ्या दृष्टीने पार्थ पवार हा एक चांगला अभ्यासू अशी व्यक्ती आहे आणि उद्याच्या जनरेशन जेन झी ज्याला म्हणतात ते या नेतृत्व आपल्याकडे येईल अशा पद्धतीच्या त्यांच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात। आणि एकंदर निवडणुकीमध्ये कल्चर जे बदलायला पाहिजे राजकारणाचं, हे कल्चर बदलल्याशिवाय काही होणार नाही असं बहुतेक त्यांना वाटत असावं। पहिली गोष्ट अशी की अजितदादा पवार यांच्या काळामध्ये हेतुता म्हणा किंवा परिस्थितीमुळे म्हणा अनेक गुत्तेदार हेच नेते झाले, अनेक गुत्तेदार कंत्राटदार हेच रणनीतिकार झाले आणि त्यांच्या हातामध्ये बराचसा पक्ष गेला। पण आता ही परिस्थिती अजितदादा गेल्यानंतर एकदम
बदललेली दिसते. ही माणसं बरोबर सुद्धा टिकून राहतील अशी काही परिस्थिती दिसत नाही. म्हणून पुन्हा एकदा आणि या बातमीसह जेएम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.